वर्ध्याच्या देवळी शहरात शेतकरी आणि युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं लोटांगण आंदोलन करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकं धोक्यात आली आहेत। त्यामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन करण्यात आलंय। बस स्टॉप ते तहसील कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। गेल्या मागील वर्षीपासून सोयाबीनचे येलो मोजक आणि चारकोल रॉटमुळे नुकसान झालं, त्याची एक पैशाची मदत सरकारकडून आली नाही। पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तर येलो मोजक चारकोल रॉटच्या नावावर त्या तक्रारी रद्द करण्यात आल्या। गारपिटीने अतिवृष्टीने चण्याचं प्रचंड नुकसान झालं, परंतु पंचनामे झाले पण एक पैशाची मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही। आज वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सततधार अतिवृष्टी पाऊस सुरू आहे। पिकाची हालत एकदम गंभीर आहे, शेतकऱ्यांची हालत गंभीर होत चालली आहे। सरकारकडून मदत नाही, पीक विमा कंपनीकडून मदत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतात जाण्यासाठी रस्त्याने पांदन रस्ते खराब झालेले आहे आणि शेतकऱ्यांना सिबिलची अट टाकून कर्ज नाकारल्या जात आहे। इतके सगळे गंभीर प्रश्न आहेत।